नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. भाविकांची ससे होलपट अखेर थांबलेली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पडलाय. दर्शनासाठी बायोमेट्रिक पास काउंटर बंद करण्यात आले होते, मात्र विनापास दर्शन रांगेत प्रवेश सुरू केला होता आणि हीच बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली आणि त्याच बातमीचा इम्पॅक्ट पडलेला आहे. भाविकांची ससे होलपट अखेर थांबलेली आहे. साईबाबा संस्थानचे विश्वस्त आणि प्रशासनात समन्वयाचा सकाळी अभाव होता, मात्र न्यूज 18 लोकमतच्या वृत्तानंतर साई भक्तांना आता दिलासा मिळालेला आहे. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू करण्यात आली आहे. आता दर्शनासाठी पास सक्ती नसणार आहे, त्यामुळे आता भाविकांची ससे होलपट एकंदरीत थांबलेली पाहायला मिळते. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. शिर्डीमध्ये अखेर भाविकांची ससे होलपट थांबलेली आहे, कारण न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पडलाय. साईबाबा संस्थानचे विश्वस्त आणि प्रशासनात समन्वयाचा सकाळी अभाव होता. हीच बातमी न्यूज 18 दाखवली आणि न्यूज 18 लोकमतच्या वृत्तानंतर साई भक्तांना आता दिलासा मिळालेला आहे. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हरीश, खरं तर ही बातमी आपण लावून धरली आणि आता भाविकांची ससे होलपट अखेर थांबलेली आहे. काय अधिक माहिती? नक्कीच प्राजक्ता, आपण जर बघितलं तर देशभरासह राज्यभरात आजपासून निर्बंध सगळे मुक्त होत आहेत. राज्य निर्बंध मुक्त होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर 8 दिवसापूर्वी साईबाबा संस्थानने जी दर्शनासाठीचे जे निर्बंध होते ते सगळे हटवले होते आणि इथे येऊन साई भक्तांना पास काढावा लागत होता, तासन तास रांगेत उभं राहावं लागत होतं आणि हा जो निर्णय आहे तो कुठेतरी थांबवलेला होता आणि आजपासून साई भक्तांना थेट दर्शन रांगेमध्ये सोडलं जाणार होतं. मात्र आपण जर बघितलं तर सकाळपासून भक्तांची ससे होलपट सुरू होती. दर्शनासाठी रांगेकडे गेल्यानंतर त्यांना सांगण्यात येत होतं की दर्शन पास काढा. पास काउंटरकडे गेलं तर पास काउंटर बंद, कधी सुरू. अशा परिस्थितीमध्ये साई भक्तांचे खूप हाल सकाळपासून सुरू होते आणि आपण ती बातमी दाखवल्यानंतर आता कुठेतरी साईबाबा संस्थान प्रशासन जागा झालं आणि साईबाबा संस्थानने जो निर्णय घेतलेला होता आज पुन्हा एकदा पास सुरू ठेवण्याचा, तो आता मागे घेतलेला आहे आणि आता जिथे दर्शन पास दिले जात होते ते दर्शन पास काउंटर आता पूर्णपणे बंद आहेत आणि आलेल्या साई भक्तांना आता थेट दर्शन रांगेमध्ये जाता येत आहे. त्यामुळे कुठेतरी आपण जी बातमी दाखवली त्यानंतर प्रशासन जागं झालं आणि आता साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिर्डीमध्ये आजपासून मोठी गर्दी शिर्डीमध्ये होताना दिसते, कारण गुढीपाडवा आहे, पुढे रामनवमी आहे. त्यामुळे सर्व निर्बंध केल्याचा निर्णय जरी घेतला गेलेला होता तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. नंतर आता कुठेतरी प्रशासन जागं झालंय आणि पुन्हा एकदा भाविकांना आता थेट दर्शन रांगेमध्ये जाता येत आहे. निश्चितच हरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. नागपूरमधील बहुचर्चित वकील सतीश उकेंच्या अडचणी आता आणखीनच वाढलेल्या आहेत. त्यांना ईडी कार्यालयात आणण्यात आलेलं आहे. काही वेळातच त्यांची मेडिकल करून त्यांना मुंबई सत्र कोर्टात हजर केलं जाणार आहे. काल उकेंची 12 तास ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. जमीन व्यवहार प्रकरणी उके यांना ईडीनं ताब्यात घेतलंय. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. वकील सतीश उके यांच्या अडचणी आता आणखीनच वाढलेल्या आहेत. त्यांना ईडी कार्यालयात आणण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये ते दाखल झालेत आणि काही वेळातच त्यांची मेडिकल करून त्यांना मुंबई सत्र कोर्टात हजर केलं जाणार आहे. काल ईडीनं त्यांची चौकशी केली. तब्बल 12 तास त्यांची चौकशी करण्यात आली आणि 12 तासांच्या चौकशीनंतर आज त्यांना मुंबईत आणण्यात आलेलं आहे. आज मुंबई सत्र कोर्टात त्यांना हजर केलं जाणार आहे. दोघांनाही घेऊन आलेले आहेत. माननीय कोर्टामध्ये या सर्व बाबी मांडल्या जातील. ईडी हे स्वतःचं प्रोसिजर फॉलो करत आहे. कार्टे ब्लांच जे आपण म्हणतो, द ओन प्रोसिजर. कायद्याच्या वर कोणीही नसून कुठली ईडी असेल, कुठलीही संघटना नॅशनल लेवलची असेल किंवा स्टेटची, त्यांनी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, फेअर ट्रायल हे फॉलो केलं पाहिजे आणि ते दिसत नाही आहे. 30-40 मिनिट मला बाहेर थांबायला लावलं गेलं. नंतर सांगितलं गेलं की आम्ही तुम्हाला अलाव करत नाही आहे. लेट्स सी, ऑनरेबल न्यायालयासमोर आम्ही हे सर्व मांडू आणि न्यायालय यावर योग्य ते निर्णय करतील. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत पांडे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, खरं तर सतीश उके यांच्या अडचणी आणखीन वाढलेल्या आहेत. आज त्यांना मुंबई सत्र कोर्टात हजर करण्यात येणार आहे. नेमकी कशी प्रक्रिया असणार आहे पुढची?
नक्कीच पहिलं मी दृश्य दाखवतो. वर्लीमध्ये जे ईडीचं दफ्तर आहे याच कार्यालयामध्ये दोघे भावांना फक्त सतीश नाही त्यासोबत प्रदीप जे त्यांचे भाऊ आहेत दोघांनाही इथे आता ठेवण्यात आलं आहे. त्यांचे वकील रवी जाधव काही क्षणा अगोदर इथे मीडियाशी बोलले. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अर्धा पाऊण तास त्यांना इथे वाट पाहायला लावली आणि त्यानंतर त्यांना भेटूनही दिलं नाही सतीशशी आणि त्यांना सांगितलं काही असेल तुम्ही जाऊन न्यायालयामध्ये तुमची बाजू मांडा. त्यानुसार त्यांचे वकील जे आहेत रवी जाधव ते इकडनं निघून गेले आहेत. काही वेळानंतर दोघे भावांना इकडनं मेडिकलसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये नेला जाईल तिकडे त्यांचा दोघांचा मेडिकल केलं जाईल. त्यानंतर त्यांना PMLA कोर्ट समोर हजर करणार आहेत. सर्वात महत्त्वाचं नक्की काय ठरणार की रिमांड कॉपीमध्ये कुठली गोष्ट मेन्शन करणार आहे ईडी ह्याच्यावरती सर्वांचं लक्ष लागलं आहे. काय पुरावे ईडीकडे आहेत या दोघांना घेऊन कुठल्या केस बनवलेला आहे कुठली प्रॉपर्टीची खरीदारीमध्ये त्यांना काय सापडलं आहे हे ते प्रश्न आहेत ते रिमांड कॉपीमध्ये ईडी न्यायालयासमोर ठेवणार आहे. आणि न्यायालयासमोर ठेवल्यानंतर जी माहिती आपल्याला मिळाली मी सांगतो की ईडी जी आहे दोघे भावांची जी आहे पोलीस कोठडीची माग करणार आहे. निश्चितच प्रशांत, यालाच लागून आणखीन एक प्रश्न. खरं तर काल 12 तास त्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये नेमकं काय समोर आलंय हे कळू शकलेलं आहे का आणि त्यांची मेडिकल कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, त्यांना कोर्टात कधीपर्यंत हजर केलं जाणार आहे? खरं तर काल जे 12 तास चौकशी झाली त्यात काय निष्पन्न झालं आहे काय समोर आलं आहे ही माहिती त्यांचा वकील रवी जाधव यांना सुद्धा ईडीने सांगितलेलं नाही आहे. मी जसं म्हटलं की रवी जाधव त्यांचे वकील या कार्यालयाच्या बाहेर जवळपास अर्धा ते पाऊण तास उभे होते. त्या दोघांना भेटू दिले नाही. कुठली कागदी कारवाई त्यांना करायची होती तेही करून दिले नाही. मात्र त्यांना सांगितलं तुम्हाला जे काही मांडायचं असेल ते न्यायालयासमोर जाऊन तुम्हाला मांडायचं आहे. मेडिकलची जी प्रक्रिया आहे असं सांगण्यात येते की 11-12 नंतर कदाचित दोघांना मेडिकलसाठी जे जे रुग्णालय इथे नेणार दोघांचे मेडिकल केल्यानंतर त्यांना PMLA कोर्टसमोर हजर करणार आहेत. सर्वात महत्त्वाचं जसं मी सांगितलं की रिमांड कॉपी सर्वात महत्त्वाचं आहे. त्या रिमांड कॉपीमध्ये सर्वात कळेल की नक्की कुठल्या केसमध्ये काय ईडीला सापडलं आहे त्यांच्याकडे काय पुरावे आहे ते न्यायालयासमोर मांडणार आणि दोघांची पोलीस कस्टडी ते डिमांड करणार आहात. निश्चितच प्रशांत, याबाबत अधिकही माहिती तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. एक मोठी बातमी. आमदार नितेश राणे यांनी आयुक्तांना पत्र पाठवलेलं आहे. आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना त्यांनी पत्र पाठवलंय. गिरगाव चौपाटीवरील गॅलरी ही नियमबाह्य आहे. नवीन प्रेक्षक गॅलरी नियमबाह्य असल्याचं राणेंनी या पत्रात म्हटलंय. गॅलरी नियमबाह्य उभारली जाते. बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केलेली आहे आणि कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे. नितेश राणे यांनी आमदार नितेश राणे यांनी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र पाठवलेलं आहे. गिरगाव चौपाटीवरील गॅलरी ही नियमबाह्य असल्याचं त्यांनी या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. गिरगाव चौपाटीवर विविंग गॅलरी उभारलेली आहे. ही विविंग गॅलरी पर्जन जलवाहिनीवर उभारलेली आहे. त्याचबरोबर समुद्रामध्ये पिलर्स ही टाकलेले आहेत. CRZचे कुठलेही नियम या निमित्ताने पाळलेले नाही. अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला हाताशी धरून अक्षरशः जनतेच्या पैशाचा चुराडा आणि उधळपट्टी सुरू आहे. आमची एवढीच मागणी आहे की मुंबई महापालिका आयुक्तांनी MRTP ऍक्ट अंतर्गत यावर कारवाई करावी, नाहीतर आम्हाला न्यायालयामध्ये दाद मागायला लागेल. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, आपण पाहतोय नितेश राणेंनी आयुक्तांना एक पत्र पाठवलंय. त्यामध्ये गिरगाव चौपाटीवरील गॅलरी नियमबाह्य असल्याचं त्यांनी नमूद केलंय. काय सविस्तर माहिती? मी सध्या ही जी गॅलरी तयार होत आहे त्या गॅलरीच्या ठिकाणी आहे. तुम्ही पाहता आहात की समुद्राच्या बाजूला जे पर्जन्य जलवाहिनी आहे, म्हणजे खरं तर इथपर्यंत भरतीचं पाणी येत असतं आणि आपण पाहतो की तिथे जी पर्जन्य जलवाहिनी आहे म्हणजे मुंबई शहरामध्ये जे काही पाणी साचतं पावसाळ्याच्या कालावधीमध्ये ते वाहून नेण्यासाठीची ते वाहून आणायचं आणि त्यानंतर ते समुद्रात सोडायचं याची ही पर्जन्य जलवाहिनी आहे आणि त्याच्यावरती ही नवीन विविंग गॅलरी जी आहे ती तयार केली जाते.
अशीच गॅलरी ही दादर परिसरामध्ये सुद्धा तयार करण्यात आलेली होती, परंतु त्यावेळेला असं सांगण्यात आलेलं होतं की तिथे ज्या बाजूला मिल आहे त्या मिलचं जे सांडपाणी होतं ते वाहून नेण्यासाठीची तिथे एक पाईपलाईन होती आणि त्या पाईपलाईनचा लोक गैरवापर करत होते. म्हणजे अनेक लोक तिथे प्रातविधी करण्यासाठी जायचे आणि त्यामुळे तो परिसर घाण होत होता. ही सगळी कारणं देऊन तिथं अशा पद्धतीची व्ह्यूइंग गॅलरी तयार करण्यात आलेली होती. पण इथं मात्र आपण पाहतोय की पर्जन्य जलवाहिनी आहे आणि त्याच्यावरती ही व्ह्यूइंग गॅलरी तयार केली जाती आहे. तर त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे नितेश राणे यांनी आणि नितेश राणे यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की CRZच्या नियमांचं उल्लंघन आहे किंवा परवानगी जी काढणं अपेक्षित होती ती काढण्यात आलेली नाही. मुळात असं आहे की CRZचे जे नियम आहे त्यानुसार समुद्राच्या किनारी असं कन्स्ट्रक्शनचं कुठलंही काम तुम्हाला करता येत नाही. आपण इथे पाहतोय 10 पिलर बांधण्यात आलेले आणि त्या पिलरच्या आधारावर ही संपूर्ण गॅलरी उभी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं हे नियमांचं उल्लंघन आहे असं नितेश राणे यांचं म्हणणं आहे. आणि MRTP ऍक्ट अंतर्गत कारवाई करावी. म्हणजे CRZच्या नियमांचं जर कोणी उल्लंघन करत असेल तर MRTP ऍक्टमध्ये असं लिहिलेलं आहे की ते बांधकाम तोडून टाकण्यात यावं. तशा स्वरूपाचं पत्र हे नितेश राणे यांनी आयुक्तांना पाठवलेलं आहे. परंतु हीच मुंबई महानगरपालिका या व्ह्यूइंग गॅलरी तयार करत आहे. तर त्यामुळे मुंबई महानगरपालिका या व्ह्यूइंग गॅलरीवर कारवाई करेल का किंवा ती तोडेल का हा मुळात प्रश्न आहे. आणि त्यामुळं नितेश राणे यांनी पाठवलेल्या या पत्राचा परिणाम काय होतो हे आपल्याला येत्या काळात बघावं लागेल. परंतु त्यांचा हा सुद्धा आरोप आहे की पर्यावरण मंत्री असून सुद्धा आदित्य ठाकरे हे स्वतः पर्यावरणाचं उल्लंघन करायला भाग पाडतायत आणि प्रेक्षक गॅलरी म्हणजे ते पर्यटन मंत्री सुद्धा आहेत, पर्यटनाला वाव मिळावा म्हणून ते पर्यावरणाची हानी करतायत असा सुद्धा आरोप नितेश राणे यांनी लावलेला आहे. बरं प्रणाली, खरं तर दर्शक गॅलरीवरून आता हा नवा वाद उभा होण्याची शक्यता आहे. मात्र आता या सगळ्यावर सेनेकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे का? ही व्ह्यूइंग गॅलरी जी आहे याच्याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न होते, परंतु बरेच वेळेला जेव्हा एखादी अथॉरिटी किंवा एखादी संस्था अशा पद्धतीचं काम करत असते तर त्यावेळेला प्रश्न हे बहुतेक वेळेला विरोधकांकडनंच निर्माण होत असतात. पूर्वीही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर कबूतर येत होते आणि त्याचबरोबर इथे एक छोटीशी पोलीस चौकी सुद्धा आहे. त्यामुळे हा जो परिसर होता हा केवळ तटबंदी करून सोडून देण्यात आलेला होता. आता याच जागेवर ही व्ह्यूइंग गॅलरी तयार करण्यात आलेली आहे आणि मुख्य म्हणजे की समुद्राच्या किनारी कुठलंही कन्स्ट्रक्शन करता येत नाही हा जो नियम आहे या नियमांचं या ठिकाणी उल्लंघन होताना दिसतंय. आणि आता ज्या पद्धतीचा आरोप नितेश राणे करतायत, नितेश राणेंकडनं आपण नक्की या गोष्टीचा पुरावा घेऊ की या गोष्टीसाठी या व्ह्यूइंग गॅलरीसाठी मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं काही परवानगी घेण्यात आलेली होती का, अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन करण्याची परवानगी ही केंद्रीय पर्यावरण खात्याच्या वतीनं त्यांना मिळालेली होती का, आणि जर मिळाली नव्हती तर मग हे सगळं बांधकाम जे आहे ते नियमबाह्य आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला येत्या काळात घ्यावी लागेल. तुर्तास शिवसेनेच्या वतीनं अजून कोणी प्रतिक्रिया दिलेली नाहीये, पण येत्या कालावधीत आपण ती प्रतिक्रिया नक्की घेण्याचा प्रयत्न करू. निश्चितच. प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्य सरकारनं वारंवार आवाहन करून आणि अल्टिमेटम देऊन सुद्धा एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीवर संपकरी कर्मचारी ठाम आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं 31 मार्चपर्यंतचा शेवटचा अल्टिमेटम संपकरी कर्मचाऱ्यांना दिला होता. मात्र अद्यापही कर्मचारी कामावर परतले नाहीयेत. त्यामुळे आता परिवहन मंत्र्यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. नियमानुसार जी कारवाई करायची असते ती सर्व कारवाई नियमानुसार केली जाईल. मग त्यामध्ये निलंबन असेल, बडतर्फी असेल, त्यामध्ये कदाचित सेवा समाप्ती पण असेल, पण जी काही कारवाई होईल ती नियमानुसार होईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना खरं तर कालपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यामध्ये काही जण कामावर रुजू झाले, मात्र काही कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. काय त्यांची नेमकी भूमिका? प्राजक्ता, जर का आपण बघितलं तर या ठिकाणी सरकारने कितीही जरी अल्टिमेटम दिले तरी या ठिकाणी कामगार जे आहेत ते आपल्या विलिनीकरणच्या मागणीवर ठाम आहेत. आता मी कामगारांच्या सभा मंडप स्थळी आहे आणि काही कामगार देखील आपल्यासोबत बोलायला आहेत. त्यांच्या देखील आपण भावना जाणून घेऊया. दादा, मला एक सांगा की शेवटचा अल्टिमेटम दिलाय, काय भूमिका आहे? आमचा तर न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयावर आम्ही सर्व कर्मचारी ठाम आहोत. आणि राहिली गोष्ट अल्टिमेटमची,
आतापर्यंत सरकारने 7 अल्टिमेटम दिलेले आहेत आणि 7 अल्टिमेटम दिल्यापेक्षा आणि त्या अल्टिमेटमची एक बघा तुम्ही, ज्यावेळेस न्यायालयाची तारीख असते त्याच्या अगदी 2 दिवस आधी किंवा 1 दिवस आधी असं ते अल्टिमेटम देतात आणि फक्त कामगारांना घाबरवायचं काम हे सरकार करते. एकदा अल्टिमेटम दिलं की आमचे 2-4 लोक या अल्टिमेटमला घाबरून आत्महत्या करतात. माझी या मायबाप सरकारला विनंती आहे की त्यांनी या अल्टिमेटम दिल्यापेक्षा एसटी कामगारांच्या भावना, एसटी कामगारांची परिस्थिती जाणून घ्यावी आणि त्यांना एकदाच राज्य शासनात विलिनीकरण करावं एवढी एकदा विनंती करतो. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की विलिनीकरणच्या मागणीवर कामगार ठाम आहेत. जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत माघारच नाही अशी भूमिका आहे. काही कामगार आहेत. सरकार धमकी देते, काय भूमिका आहे? आम्ही सरकारच्या धमकीला भीक घालणार नाही, कारण सरकारची धमकी आम्हाला मान्य नाही. कारण उच्च न्यायालयात आमची केस चालू असल्यामुळे उच्च न्यायालयामध्ये सरकार हे उच्च न्यायालयापेक्षा वरचे नाही. आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे आणि विलिनीकरण आम्ही घेऊनच राहणार. विलिनीकरण घेऊन राहणार अशी भूमिका या ठिकाणी देत आहे. तर सरकार शेवटचं अल्टिमेटम देते. आणखी काही आपल्यासोबत कामगार आहेत. मला एक सांगा, काय भूमिका आहे आता शेवटचं अल्टिमेटम? साहेब, आम्ही अल्टिमेटमला आता पूर्णपणे धुडकावलेला आहे. त्यामुळे आम्ही अल्टिमेटमला तर घाबरलेलोच नाही आहे आणि परत आमचा विश्वास न्यायालयावर आहे आणि न्यायालय आम्हाला न्याय देईल, संविधान आम्हाला न्याय देईल, याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या ठिकाणी आपण निश्चितच राहुल, खरं तर सर्व कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर अजूनही ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होतंय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अनेक बदल झालेत. या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम झालाय. पोस्ट ऑफिस पासून बँकिंग आणि गुंतवणुकीपर्यंत अनेक नियमांचा यात समावेश आहे. आजपासून घर खरेदीपासून व्यावसायिक सिलेंडर महागलाय. याशिवाय औषधांचे दर देखील वाढलेले आहेत. तर आजपासून नेमके काय बदल झालेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. औषधांचे दर हे आजपासून वाढणार आहेत. त्यामध्ये 800 औषधांच्या किमती वाढणार आहेत. अत्यावश्यक औषधांच्या किमती आजपासून वाढणार आहेत. औषधांचे हे दर वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सरकारनं स्केड्यूल औषधांसाठी 10% अधिक दरवाढ केलेली आहे. पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना धक्का मिळतोय. आयकराचा लाभ आता त्यांना मिळणार नाहीये. आयकर कायद्याच्या कलम 80EE अंतर्गत मिळणारा लाभ केंद्र सरकारनं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तर व्यावसायिक सिलेंडरची देखील दरवाढ झालेली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरातील 19 किलोच्या सिलेंडरमध्ये 250 रुपयांची वाढ केली आहे. तर घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किमतींमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाहीये. पोस्ट ऑफिसच्या नियमांमध्ये देखील बदल झालेले आहेत. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि मुदत ठेव खात्यांवरील व्याजाचे पैसे फक्त बचत खात्यात उपलब्ध असतील. तर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही व्याजाचे पैसे रोखीनं घेऊ शकत नाही. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे नियम देखील बदललेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे पैसे हे चेक, बँक ड्राफ्ट किंवा रोखीनं देता येणार नाहीयेत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला UPI किंवा नेट बँकिंगचा वापर करावा लागणार आहे. PF खात्यावर कर, यामध्ये देखील बदल झालेत. PF खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त योगदानाची मर्यादा लागू केली जाते. शासकीय कर्मचाऱ्यांच्या GPF मध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. वार्षिक 5 लाख रुपये ही मर्यादा असेल. तर GST नियमांमध्ये देखील बदल झाले. GST अंतर्गत इनव्हॉइस जारी करण्याची उलाढाल करण्यात आलेली आहे. मर्यादा 50 कोटी रुपयांच्या पूर्वीच्या निश्चित मर्यादेवरून 20 कोटी रुपये इतकी केली आहे. त्यानंतर टीव्ही, फ्रीज देखील महागणार आहेत. ग्राहकांवर महागाईचा बोजा आता अधिकच वाढणार आहे. टीव्ही, फ्रीज, AC यासह मोबाईल घेणं देखील महागणार आहे. त्यानंतर CNG स्वस्त होतंय. CNG वरील वॅट हा 13.5% 3% कमी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानंतर संपूर्ण राज्यात CNG इंधन स्वस्त झालेलं आहे. त्यामुळे ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आजपासून MMRDA क्षेत्रात 1% ज्यादा म्हणजेच तिथल्या रेडी रेकनर दरापेक्षा 1% जास्त मुद्रांक शुल्क आकारलं जाणार आहे. कोरोनामुळे आलेल्या मंदीमुळे 2020 मध्ये पुढील 2 वर्ष मेट्रो अधिभार लागू न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता.
त्यानंतर टोलच्या दरात देखील वाढ होते आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 1 एप्रिलपासून टोलमध्ये 10 ते 65 रुपयांनी वाढ केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या छोट्या वाहनांच्या टोलमध्ये 10 ते 15 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे, तर व्यावसायिक वाहनांच्या टोलमध्ये 65 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. नववर्षाच्या आधी सरकारनं राज्यातील नागरिकांना गोड बातमी दिली आहे. गुढीपाडव्यापासून राज्यात मास्क घालणं ऐच्छिक असणार अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध काढून टाकण्यात आलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला असल्याचं टोपे यांनी म्हटलंय. याशिवाय 2 वर्षांनंतर राज्यात पुन्हा एकदा पाडव्याच्या शोभायात्रांनी रस्ते गजबजणार आहेत. रमजान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देखील साजरी करण्यात येणार असल्याचं टोपे म्हटलेत. तर हॉटेल, बस, ट्रेन बाबत असलेले सर्व निर्बंध देखील हटवण्यात आले असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. आणि आता राज्यातील घर खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी. घर खरेदी करण्याचं स्वप्न आता महागणार आहे. राज्य सरकारच्या मुद्रांक आणि नोंदणी विभागानं रेडी रेकनरच्या दरात वाढ केली आहे. राज्यात सरासरी रेडी रेकनरच्या दरात 5% वाढ, तर राज्याच्या ग्रामीण भागात 6.96% दरवाढ लागू करण्यात आलेली आहे. महापालिका क्षेत्रात 8.80%, तर नगरपालिकेमध्ये 3.62% रेडी रेकनरचे दर वाढवण्यात आले. तर मुंबईमध्ये रेडी रेकनरच्या दरात 2.34% वाढ लागू करण्यात आलेली आहे. अत्यंत खूप निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही शहरात जा, 1 लाख किंमत आहे, मार्केट रेट 15 लाख रुपये रेडी रेकनरचा रेट आहे. हायवेला जे रेट लागले ते आतमध्ये 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत हायवेचे रेट मेंटेन ठेवलेले आहेत. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. केवळ सरकारी तिजोरीमध्ये पैसा आणण्याचा आणि त्या पैशातनं भ्रष्टाचार करण्याकरता प्रचंड रेडी रेकनरचे रेट वाढवून या सरकारची तिजोरी भरून या सरकारचा लोकांना फसवण्याचा प्लॅन आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाचा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलाय, तरी देखील राज्यात 130 लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यापैकी एकट्या मराठवाड्यात सुमारे 39 लाख टन ऊसाचं गाळप शिल्लक आहे. दरम्यान महाराष्ट्रात यंदा 1250 लाख टन इतकं रेकॉर्ड ब्रेक विक्रमी साखर उत्पादन झालंय. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनीच न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. तर ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे, तरी देखील राज्यात 130 लाख टन ऊस शिल्लक असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. त्यापैकी एकट्या मराठवाड्यात सुमारे 39 लाख टन ऊसाचं गाळप शिल्लक आहे. राज्यात 130 लाख टन ऊस अजूनही शिल्लक आहे. मराठवाड्यात 39 लाख टन गाळप शिल्लक असल्याचं कळतंय. तर कोल्हापूरमध्ये 19 कारखान्यांचा गाळप संपलेला आहे. तिकडे सोलापुरात 46 पैकी 4 गाळप हंगाम आटपलेले आहेत. नागपूर विभागात एका कारखान्याचं गाळप बंद करण्यात आले, तर औरंगाबादेत एका कारखान्याचं गाळप बंद आहे. पुणे विभागात 231 लाख टन ऊसाचं गाळप हे पूर्ण झालेलं आहे. 1250 लाख टन विक्रमी साखर उत्पादन यावर्षी झालंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. एकाच व्यक्तीकडे 2 नावाची ओळखपत्र असणं तसं कायद्यानं गुन्हाच. मात्र जळगावच्या तृतीयपंथी अंजली गुरु याला अपवाद ठरलाय. न्यायालयानंच अंजलीला स्त्री आणि पुरुष असे प्रमाणपत्र दिलेत. भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय मिळवणाऱ्या अंजली पाटील जळगाव जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यावरचाच पाहूयात हा रिपोर्ट.
जळगावपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या भादली बुद्रुक गावात अनेक वर्षांपासून अंजली गुरु संजना जान उर्फ अंजली पाटील उर्फ अजगर पाटील वास्तव्यास आहेत। सध्या त्या भादली बुद्रुक गावातल्या पहिल्या तृतीयपंथी ग्रामपंचायत सदस्य आहेत। जनतेची सेवा करण्यासाठी अंजली यांनी निवडणूक उमेदवारी दाखल केली, तेव्हा तृतीयपंथी असल्यानं त्यांना महिला प्रवर्गातनं उमेदवारी भरता येणार नाही असा आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज बाद केला होता। त्यानंतर अंजलींना न्यायासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागला। या ठिकाणी कायदेशीर बाजू मांडल्यानं त्यांना न्याय मिळाला। फॉर्म भरला होता, तिच्यात मला खूपच अडचणी आल्या। मला निवडणूक अधिकाऱ्याने काही सांगितलं नव्हतं अशा काही अडचणी येतील, पण त्यानं ज्या रोजी फॉर्म रिजेक्ट म्हणजे जे आखरी दिवस होते त्या रोजी आम्हाला सांगलं आणि माझा फॉर्म रिजेक्ट केला। त्याच्यानंतर मी औरंगाबाद खंडपीठामध्ये गेले आणि तिकडून मला निर्णय लागला। मी राज्यात पहिला तृतीयपंथी असा एका निवडून आलेला आहे राज्यामध्ये पहिला, आणि जे गावाच्या समस्या आहेत तर मला याचा अभिमान आहे की मी सर्व गावकऱ्यांच्या समस्या सोडवत आहे। केवळ एवढंच नाही तर अंजली पाटील यांना पुरुष म्हणून अजगर अजित पटेल असं नाव वापरण्याचेही प्रमाणपत्र न्यायालयानं दिलेलं आहे। त्यामुळे दोन्ही नावांचा वापर करता येणार असल्यानं त्यांना आनंद झालाय। भारत निवडणूक आयोगाकडून 27 मार्च ते 2 एप्रिल हा जो सप्ताह आहे याच्यामध्ये जे तृतीयपंथी व्यक्ती जिल्ह्यामध्ये रहिवासी आहेत मात्र ज्यांचं अद्याप मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेले नाही त्यांच्यासाठी आम्ही जिल्हाभर या कालावधीमध्ये शिबिरांचं आयोजन केलेलं आहे। अजगर अजित पटेल आणि अंजली गुरु संजना जान हे दोघे नाव माझे आहे। माझ्याकडे सर्व कोर्टाचे डॉक्युमेंट आहे, आधार कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, सर्व दोघी नाव आहे। अंजली पाटील यांच्या कामगिरीचा गावाला अभिमान असल्याचं मत सरपंचांनी व्यक्त केलंय। पण त्या दिवसानिमित्त आम्ही अंजली पाटील यांना बोलून आज त्यांचा सत्कार केला। अंजली आमची म्हणजे राज्यातील पहिली अशी सदस्य आहे की पूर्ण राज्यामध्ये ग्रामपंचायत आम्ही नशिबान की भादली बुद्रुकमध्ये निवडून आलेले पहिल्या पुन्हा। गावाच्या विकासासाठी अग्रेसर असलेल्या अंजली पाटील ग्रामपंचायतीच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित असतात आणि विकासाबाबत सदस्यांसोबत त्या चर्चा देखील करतात। वॉर्डाचा विकास करण्याचा मानस असलेल्या अंजली यांचा ग्रामपंचायतीकडून आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त सत्कार करण्यात आला। अंजली पाटील यांनी आपल्या कामानं आदर्श निर्माण केल्याची ग्रामस्थांची भावना आहे। अंजली पाटील ही तृतीयपंथी महिला, एकमेव महाराष्ट्रातील तृतीयपंथी महिला योग्य प्रकारे काम करत आहेत। आमच्या वार्डातील सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहेत। विशेष म्हणजे गावातील सर्वात विकसित वॉर्ड अशी अंजली पाटील यांच्या वॉर्डची ओळख आहे। त्यांनी प्रशासनाच्या मागे लागून रस्ते आणि पाण्याची समस्या यशस्वीरित्या सोडवलेली आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीतही अंजली पाटील यांनाच ग्रामस्थांची पहिली पसंती असण्यास हरकत नसेल। अनेक समस्यांना तोंड देऊन अखेर विजयश्री मिळवणारी अंजली पाटील ही तृतीयपंथी महिला जळगावातील भादली बुद्रुक या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी धुरा सांभाळतात। यातच गावाच्या समस्या असो या प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यासाठी अंजली नेहमीच धडपड करतात। मात्र तृतीयपंथी असून देखील गावाच्या हितासाठी नेहमीच त्यांचं योगदान सार्थ ठरतंय। अशा या तृतीयपंथीयांना न्यूज 18 लोकमतचा सलाम। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। काही महिन्यांपूर्वी आलेल्या पुष्पा चित्रपटाची देशभर चर्चा झाली, मात्र सध्या भंडारातल्या एका पुष्पाची जोरदार चर्चा होते। सोशल मीडियावर देखील त्याचे फोटो व्हायरल होत आहेत। पाहुयात हा पुष्पा नेमका कोण आणि त्याच्या चर्चेचं रहस्य तरी काय आहे। नाव पुष्पा। ए पुष्पा। वय 25 महिने आणि वजन तब्बल 150 किलो। भंडाऱ्याच्या या पुष्पाची सध्या फेसबुकवर हवा झाली आहे। कारण या 150 किलोच्या बोकडाला पाहण्यासाठी चांदोरी गावात अनेक जण येऊ लागलेत। 5 फूट उंचीच्या पुष्पाला विकत घेण्यासाठी अनेकांनी बोली लावली आहे। मला जेव्हा ह्या बकरीची माहिती मिळाली
तेव्हा आम्ही म्हणजे यांची माहिती पहिल्यांदा आम्ही फेसबुकवर यांची फोटो बघितली, तर आम्हाला उत्सुकता लागली की एवढा मोठा बकरा. तर आम्ही उत्सुकतेपोटी ह्या चांदोरी गावाला आम्ही भेट दिली. तर आम्ही आपल्या डोळ्यात देखत जेव्हा ह्या बकऱ्याला पाहिलं तेव्हा आम्हाला आश्चर्याचा धक्काच वाटला, कारण की एवढा मोठा बकरा आम्ही आयुष्यात आम्ही बघितलेला नाही. आता इतका तगडा बोकड म्हटल्यानंतर त्याचा खुराकही तितकाच दांडगा. गहू तांदळाच्या खुराकासह या पुष्पाला मसाज सुद्धा लागतो. तर झुकेगा नाही साला म्हणत मालकही पुष्पाला 2 लाखांच्या खालती विकायला तयारच नाही. जेव्हापासून आम्ही फेसबुक वगैरे किंवा इंस्टावर वगैरे मी त्याचे व्हिडिओ वगैरे टाकलो, तर बरेच दूरपासून लोक हैदराबाद, नागपूरवाले आणि तिकडचे त्याला बघायला आले आहेत. आणि त्याची बोली वगैरे पण आम्ही किंमत वगैरे ते काही सांगितलं नाही आतापर्यंत, आणि विकायचं नाव पण नाही काढला. बट येत आहेत आणि किंवा म्हणत आहेत आम्ही एवढ्याला घेतो तेवढ्याला घेतो, बट आम्हाला सध्या विकायचं नाही आहे. येणारा प्रत्येक जण आता पुष्पाच्या काहीशा प्रेमातच पडतोय. त्यामुळे भंडाऱ्यातला हा तगडा पुष्पा आता सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. नेहाल भुरे, न्यूज 18 लोकमत, भंडारा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. तिकडे पुण्यामध्ये कोणत्याही प्रकारे हेल्मेट सक्ती नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलंय. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल तर त्याचं प्रबोधन केलं जाईल असं राजेश देशमुख यांनी म्हटलंय. पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी कामावर येताना हेल्मेट वापरावं यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या. तर शासकीय कर्मचाऱ्यांचं प्रबोधन झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांचं प्रबोधन केलं जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय. जिल्हाधिकाऱ्यांकडून काल हेल्मेटच्या वापराबाबत जे आदेश काढण्यात आले होते त्यामुळे पुण्यात सर्वसामान्यांना हेल्मेट सक्ती केल्याचा समज निर्माण झाला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून आता हेल्मेट सक्ती नसेल हे स्पष्ट करण्यात आले. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रायचंद, हेल्मेटचे आता नवे नियम पुण्यामध्ये लागू करण्यात आलेले आहेत. नेमके काय नियम हे सांगतायत? हेल्मेट सक्ती असणार आहे की नाही? बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे कालपासून ही बातमी चर्चेत होती आणि आज ज्यावेळेस जिल्हाधिकारी राजेश देशमुख पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शिरूर तालुक्यामध्ये त्यावेळेस त्यांनी माध्यमांशी बोलताना हेच सांगितलेलं आहे की हेल्मेट सक्ती आता सक्तीची असणार नाही, पण नागरिकांनी स्वतःच्या काळजीसाठी हेल्मेट घातलं पाहिजे. सुरुवातीची प्रायोगिक तत्वावरती सरकारी कार्यालयांमध्ये येणारे जे कर्मचारी आहेत यांना तरी ही सक्ती असेल, पण सामान्य माणसाला ही सक्ती नसेल. हळूहळू सगळ्यांनी हेल्मेट घातलं पाहिजे, कारण हे नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी महत्वाचं आहे. सक्ती मात्र कुठलीच राहणार नाही. निश्चितच. रायचंद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर पुण्यामध्ये आता हेल्मेट सक्ती नसणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलंय. आणि आता एक नजर टाकूया देशातील प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.